असतो, त्यांच्यासाठी काहीतरी लिखाण करत असतो, तेव्हा अशा एका पात्राबद्दल ज्या पात्रावर प्रचंड बोललं गेलेलं आहे, अगदी ते महाभारतातल्या संदर्भ ग्रंथांपासून आलेल्या अनेक कादंबऱ्यांवर असेल, अशा वेळी तुम्हाला सीता पुन्हा का लिहावीशी वाटली नवीन पिढीसाठी? खर तर मूळ वाल्मिकी रामायण मी वाचलं नव्हतं, कारण मला असं वाटायचं की रामायण तर आपल्याला माहितीच आहे ना, रामायणात आता नवीन काय वाचायचं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये झालं असं की माझ्याकडे रामायणाचे 5 खंड होते, आईने कधीतरी विकत घेऊन ठेवलेले. तर टाइमपास म्हणून मी वाचायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की रामरेक्षेमध्ये सीता हा शक्ती असा एक शब्द येतो आणि सीता शक्ती असं म्हणतो आणि सतत आपल्याला रडणारी अबला हतबल अशी सीता दाखवली गेली आहे. मग याचा काय संबंध असेल? आणि मग माझ्या लक्षात आलं रामायणाच्या पानापानामध्ये एक सीता दडलेली आहे जी कधी बाहेर आली नाही, जी रामाशी चर्चा करते, प्रसंगी वाद घालते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की सीतेचं खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि मग मी वाल्मिकी रामायणाला धरून त्या पद्धतीने हे करून ती सीता मांडायचा प्रयत्न केला. मला फायदा त्याचा थोडासा अशासारखा होता, कारण आतापर्यंत सीतेची जी रूढ प्रतिमा आहे, अगदी माझे अत्यंत लाडके आणि आदर्श असलेले कादंबरीकार भैरप्पा यांनी सुद्धा सीतेची एक जी रूढ प्रतिमा होती त्या प्रतिमेला, म्हणजे जनमानसात रूढ झालेली जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला धरूनच सीता मांडली होती. पण मला असं वाटलं की मला दिसणारी सीता आहे जी वाल्मिकी रामायणामध्ये मला दिसते, तर त्यातली सीता काहीतरी वेगळी आहे असं मला वाटायला लागलं. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. आता ती लिहित असताना मला जेव्हा हे मांडायचं आहे की ती जनकाची मुलगी आहे, ती गार्गीची शिष्य आहे आणि तिच्यावर जनकाने तिला अभ्यास करायला लावलेला आहे, राजनीती आणि या सगळ्याबद्दलचा लोकांबरोबर चर्चा करायला लावली आहे, तर तिचं हे चिंतन कसं प्रकट होईल? तर काल्पनिक आणि असं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये खारीचा एक उल्लेख आहे, एक खार आहे की जी रामायणामध्ये आपल्या पाठीवरती वाळू माती हे करते आणि ती तो सेतू बांधताना त्या बांधकामामध्ये मदत करते. आणि एवढाच संदर्भ आहे. आणि मग पाठीवरती हात फिरवल्यावर रामाची जी 3 बोटं होती ती तिच्या पाठीवर उमटली. पण मला असं वाटलं की हे एक समोर आलेलं आहे. आता सीतेच्या मनामध्ये चाललेलं जर चिंतन मांडायचं असेल तर आपल्याला खारीचा वापर करून घेता येईल. आणि ज्या वेळेला त्रिजटा वनवासामध्ये असलेल्या रावणाच्या बंदिवासात असलेल्या सीतेला ही गोष्ट सांगते की मी ऐकिवात असं आलंय की एक खार सुद्धा मदत करत होती. मग मी तिथे त्याच्यामध्ये नाट्य म्हणा किंवा कल्पनेचा हे करतो, त्यावेळेला सीता हसते आणि ती म्हणते की त्रिजटा तुझ्या लक्षात आलंय का? यामुळे मला रामराज्याची एक कल्पना डोळ्यासमोर येते. ती म्हणते की मी असं त्याच्यामध्ये हे लिहिलंय की राम तिच्या पाठीवरती ती हात